सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आज मी संभाजी ब्रिगेडच्या अधिकृत पेजवरून लाईव्ह आलेलो आहे। मी डॉक्टर शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र। विषय आहे राष्ट्रीय जनगणना 2020-2021। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये जनगणनेला सुरुवात ही 1872 मध्ये इंग्रजांनी सुरू केलेली आहे आणि त्यानंतर मग 1881 10 वर्षांनी जनगणना झाली। स्वातंत्र्यापूर्वी 8 वेळा आणि आता स्वातंत्र्योत्तर 7 वेळा आणि 8व्या वेळा, म्हणजे आता 16वी जनगणना ही आहे। जनगणनेच्या संदर्भात काही गोष्टी, संभाजी ब्रिगेडची भूमिका या संदर्भात मी आपल्यासमोर हितगुज करतो आहे। हा विषय खूप मोठा आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये काय केलं पाहिजे या संदर्भात मी बोलणार आहे। फक्त अगदी थोडक्यात मी काही गोष्टी आपल्यासमोर सांगणार आहे। 1931ला ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना केली होती। त्यानंतर परत स्वातंत्र्योत्तर काळात जातनिहाय जनगणना झाली नाही। 1941ला सुद्धा इंग्रजांनी केली होती, पण तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं, त्यामुळे आकडेवारी पुढे आली नाही। परंतु 31ची आकडेवारी आहे आणि 31च्या आकडेवारीनुसार ओबीसीची जी संख्या आहे महाराष्ट्र म्हणजे देशाभरातली ती 52% आहे। त्यानुसार 27% आरक्षण दिलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मंडल आयोगाने सुद्धा जातनिहाय जनगणना करावी असा आग्रह धरला होता, परंतु आजपर्यंत ते झालेलं नाही। का झालेलं नाही हा प्रश्नच आहे। ही जी 2021ची जनगणना आहे यामध्ये थोडा फरक असा आहे की या अगोदर 2011 पर्यंत ज्या जनगणना झाल्या त्या सर्व जनगणना ह्या फॉर्म भरून आणि कागदावर झाल्या, परंतु मोबाईलवर ॲप घेऊन ऑनलाईन या पद्धतीने या सगळ्या जनगणना आता सध्या होत आहेत। ही जी 2021ची जनगणना आहे या संदर्भात काही थोड्याफार माहिती आपण करून घेऊ। त्याचं कारण असं आहे की जातनिहाय जनगणना ज्यावेळी 52% ओबीसी, 13% एससी, 60% एसटी असा दावा करत असताना सध्या सगळेच दावा जास्त करत आहेत। ओबीसी 60%, एससी 20%, एसटी 10%, मराठा समाज महाराष्ट्राचा विचार केला तर 38%, ब्राह्मण 10%, मुस्लिम 11%, बाकी अदर जैन वगैरे बाकी धर्मीय असा जर विचार केला तर मग 150%वर जातं। मुद्दा असा आहे, कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही, वास्तव काय आहे हे आपण शोधण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। 2021च्या जनगणनेमध्ये काय आहे, ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्यामध्ये 31 प्रश्न विचारलेले आहेत। 31 प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत की घर कुणाच्या नावावर आहे, पत्ता काय आहे, नंबर काय आहे, त्या घरात किती व्यक्ती राहतात, त्या घराच्या भिंती कशा आहेत, खोल्या त्या घराला किती आहेत, पिण्याचं पाणी किती येतं आणि कोठून येतं, सांडपाणी कसं जातं त्याची व्यवस्था काय केलेली आहे, बाथरूम आणि टॉयलेट आहेत की नाही, कशा आहेत तर कशा स्वरूपाचे आहेत, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत की नाही, आहेत किंवा नाही, किंवा इतर वाहनं आहेत किंवा नाही अशा पद्धतीची नोंद आहे। रेडिओ, TV, इंटरनेट आहेत की नाही, कसे आहेत, त्याचबरोबर लॅपटॉप, कम्प्युटर आहे की नाही, टेलिफोन, मोबाईल, स्मार्टफोन, एवढंच नाही तर अन्न कुठल्या प्रकारचं घेतलं जातं, कुठल्या क्वालिटीचं घेतलं जातं, असेही प्रश्न आहेत। हे प्रश्न का, तर त्याची उत्तरं अशी आहेत की केवळ जनगणनाच नाही तर सर्व गोष्टीचा विचार भारतामध्ये करायचा आहे। एससी एसटीची सुद्धा जनगणना आहे, असलीच पाहिजे। तीच मागणी ओबीसीची आणि इतरांची आहे, ती का नाही हा प्रश्न आहे। त्यामुळे ती असावी यासाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे।
संभाजी ब्रिगेडसोबत अनेक संघटना पक्षसुद्धा आग्रही आहेत. आणि कशासाठी ही सगळी गोष्टी सगळ्या माहिती असावी तर तशा पद्धतीच्या तरतुदी करता येतात, अचूक तरतुदी करता येतात, तशा पद्धतीच्या सुविधा देता येतात. किती टक्के आहे, आता कोणी कितीही दावा करत असलं तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक 10 वर्षानं हे क्लिअर होतं कोण किती टक्के आहे, कोण किती टक्के नाही. तर या पद्धतीने या सगळ्या गोष्टी व्हाव्यात ही भूमिका घेत असताना सामाजिक आर्थिकसुद्धा माहिती यामध्ये घेतली जाते. मग ही माहिती का घेतली जात नाही आणि संख्येनुसार कल्याणकारी योजना राबवता याव्यात यासाठीही घेतली जावी अशी एक भूमिका आहे. मुद्दा असा आहे की 2021ची जी जनगणना होती आहे ती 2 टप्प्यात होते आहे. 1 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे, पण सप्टेंबरपर्यंत कुठलेही 2 महिने त्या पद्धतीने ते होणार आहे. म्हणजे अर्थात जुलै किंवा ऑगस्टपासून या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं दिसतंय. जवळपास या जनगणनेसाठी 7 ते 10,000 कोटीचा खर्च येतो आहे आणि ही जनगणना सुरू झालेली आहे. मग प्रश्न असाच आहे की ST SC आहे, सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे, 31 प्रश्न आहेत. कारण ज्यावेळी 1872ला सुरुवात झाली त्यावेळी फक्त 10-12 प्रश्न होते. प्रश्न वाढत वाढत गेलेले आहेत, ते 31 प्रश्नापर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं SC STची जनगणना होते किंवा बाकी गोष्टीची माहिती जमा केली जाते त्या पद्धतीनं OBCची, SBCची किंवा इतर जे प्रवर्ग असतील विजयंटी अबकड महाराष्ट्रातले त्याचीही जनगणना त्या पद्धतीने व्हावी. म्हणजे किती कोण आहे आणि मग कशा पद्धतीच्या सुविधा देता येतील अशा पद्धतीची योजना करता येईल. कारण मराठा आरक्षणाच्या वेळी प्रश्न असा निर्माण झाला होता की राज्य मागासवर्गीय आयोगानं 16% आरक्षण दिलं आणि हायकोर्टानं ते 11 आणि 12% केलं. कुठल्या आधारावर केलं? यांना काय माहीत होतं किती झाले, काय झाले, किती टक्के आहे? म्हणजे जातनीय जनगणनाच झाली नाही तर कमी जास्त करण्याचा प्रश्नच येतो कुठे. परंतु अंदाजपंच दाहोदर्श करण्यापेक्षा जर आता जनगणना आहे तर त्यामध्ये फक्त कॉलम वाढवायचेत आणि सगळं अगदी सॉफ्ट कॉपीमध्ये आहे. त्यामुळे असं वेगळं काही मेहनत घ्यावी लागणार नाही आहे. पण का करायची नाही, ती मानसिकता का नाही, हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. कारण सध्याचं जे केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत असं सांगितलं होतं, असं जाहीर केलं होतं, त्यांच्या अजेंड्यावर तसं होतं. परंतु निवडून आल्यानंतर सरकार परत स्थापन झाल्यानंतर त्यांनी मात्र भूमिका बदललेली आहे. कारण त्याचं असं असू शकतं की संघाला जातीनिहाय जनगणना मान्य नाही, संघाला ते नको आहे. त्याचं कारण का आहे, RSSला नको आहे तर हे मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु ज्यावेळी आम्ही भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो, विचार करतो त्यावेळी असं लक्षात येतं की 16(4) नुसार जनगणना कायदा 1948 नुसार देशातील राज्यानिहाय माहिती जमा करणे, वर्ग, जाती, उपजाती आणि इतर माहिती सरकारद्वारे गोळा करणे, याच माहितीच्या आधारावर जनतेसाठी शासकीय धोरण व नियोजन करणे. परंतु सरकारजवळ या घटकाचा नेमका आकडाच आतापर्यंत नव्हता. मग कुठल्या आधारावर सरकार हे करत होतं हे सुद्धा हे कोडच आहे. म्हणजे फार मोठं कोड आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गडचिरोली, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये OBCचं आरक्षण 10, 11, 12% आणलेलं आहे आणि बाकी दुसऱ्यांना दिलेलं आहे. पण कुठल्या आधारावर दिलं? लोकसंख्या तिथे कमी आहे, कुठली जास्त आहे हे सरकारला कळलं कसं? म्हणजे जर तुम्हाला ऑथेंटिक माहिती करणं सहज शक्य आहे जनगणनेनुसार, इंग्रजांनी त्या काळात जनगणना केली, त्यांना त्याची गरज वाटली, पण आज ती गरज ही भारत सरकारला, मोदी सरकारला का वाटत नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण लोकसंख्येप्रमाणे स्त्री पुरुष किती आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, ST ST प्रमाणे जातनिहाय स्वरूप परिस्थिती कशी आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर जे आलेलं आहे सध्या OBCमध्ये त्याचाही विचार, तेही स्पष्ट होईल. पदोन्नतीमध्ये आरक्षण, त्याचाही खुलासा या निमित्तानं या पद्धतीनं होईल आणि चित्र स्पष्ट व्हावं ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. कारण नीती आयोग काय म्हणतो, जातनिहाय माहिती नसल्यामुळे OBC व इतर घटकांसाठी तरतुदी करता येत नाहीत. तर सुप्रीम कोर्ट
आणि हायकोर्ट काय म्हणतं, ओबीसीचा निर्णय देताना सातत्यानं लोकसंख्येची माहिती नसल्यामुळे हे कारण सांगून विशेष निर्णय द्यायचं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट टाळत राहतं. म्हणजे काय, म्हणजे जाणीवपूर्वक चाललेलं दिसतं, हे ठरवून चाललेलं दिसतं हे. आणि नियोजन आयोगसुद्धा ओबीसीच्या इतर घटकांसाठी अधिकृत माहिती नसल्यामुळे किंवा ती माहिती नियोजन आयोग मागतो म्हणजे आणि मग त्यानुसार नियोजन केलं जाईल असं सांगितलं जातं. आता मुळात कशाच्या आधारावर ही जनगणना, म्हणजे अगोदर कशाच्या आधारावर करायचा हा प्रश्न होता. आता जनगणनेनुसार हे करता येणं शक्य आहे. अचानक तर काही करता येणार नाही, अचानक तर काही माहिती मागवता येणार नाही. तर हे जनगणनेमध्येच करणं शक्य आहे, ते झालं पाहिजे. या देशामध्ये आरक्षण आहे, या देशामध्ये जातीच्या नावानं शोषण झालेलं होतं. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, रिझर्वेशन मीन्स रिप्रेझेंटेशन, ते प्रतिनिधित्व आहे. ते कुठल्या घटकाला दिलं जातं, ज्याला मिळालं नाही त्याला ते दिलं जातं, त्याच्या टक्केवारीनुसार दिलं जातं. परंतु ती टक्केवारी माहीत असली पाहिजे ना. ती टक्केवारी जर माहीत असली तर तुम्हाला अचूक त्या सगळ्या गोष्टी, कुणाला काय द्यायचं आहे, कुणाचा कुठला अधिकार आहे हे सांगता येईल. कुणाचा मोर्चा नाही, कुणाचं भांडण नाही, कुणाची मागणी असण्याचं कारण नाही. सांगता येतं तुमचा समाज एवढा एवढा टक्के आहे, तुम्हाला एवढ्या एवढ्या सुविधा दिल्या जातात. परंतु गोंधळ निर्माण करायचा आणि आरक्षणाचा लाभ हा मिळू द्यायचा नाही, हे षडयंत्र या मोदी सरकारचं दिसतंय. परंतु हे संभाजी ब्रिगेड केव्हाही सहन करणार नाही. त्यामुळं जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, सर्वच जातीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पाहिजेत. कारण यासाठी आमचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेंनी पुढाकार घेतलेला आहे, वडट्टीवारांनी पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही पुढाकार घ्या आणि जर असं होणार नसेल, जातीनिहाय जनगणना होणार नसेल तर आम्ही याच्यात सहभागी होणार नाही, अशी भूमिका सरकारलाही घ्यावी लागेल. किंवा नाही घेतली तर अनेक पक्ष, अनेक संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, 33 कक्ष आम्ही एकत्रित येऊन हे जनतेला सांगणार आहोत की ही फसवणूक आहे. त्यामुळं जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे, नाहीतर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, नाहीतर सगळे मिळून जन आंदोलन करणार आहोत. कारण हे अवघड नाही. त्यामुळं या देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. आणि या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर आणि केंद्रीय कार्यकारिणीची आमची लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग झाली. त्यामध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जनगणना सुरू झाली आणि त्यामध्ये जर हे कॉलम नसतील तर आम्ही जनगणनेवर बहिष्कार टाकणार, जन आंदोलन उभारणार आणि संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन करणार आहोत. हा इशारा मी या फेसबुक पेजच्या माध्यमातून सरकारला देत आहे. दुसरा विषय असा आहे की पिंपळदरा तालुका नरखेड जिल्हा नागपूर या ठिकाणी अरविंद बनसोड या होतकरू युवकाचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अरविंद बनसोड या होतकरू युवकाला त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, त्याला न्याय मिळावा यासाठी सखोल चौकशी व्हावी, निपक्षपाती चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा. न मिळाल्यास संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. न्याय मिळावा ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. आणि तिसरा विषय असा आहे की निसर्ग चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रात येऊन कोकणात येऊन धडकलं. कोकणपट्टी, अलिबाग, रायगड या पट्ट्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अगदी निसर्गाची तिथं ठीक आहे, आता काही गोष्टी नैसर्गिक होत असतात. महाराष्ट्र सरकारनं 100 कोटी रुपये दिलेले आहेत, पण ते कमी आहेत. 500 कोटी तरी महाराष्ट्र सरकारनं द्यावेत आणि केंद्र सरकारनेही भरघोस मदत करावी आणि बाकी सगळ्यांनीच आपण मदत करावी. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, 33 कक्ष आम्ही सातत्यानं ज्यावेळी अशा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठलेही आसमानी सुलतानी अशी संकटं येतात त्यावेळी मदत करत असतो. आम्हीसुद्धा जेवढा जास्तीत जास्त निधी किंवा अजून काय करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघ 33 कक्षाच्या माध्यमातून विनंती करतो की जेवढी जास्तीत जास्त मदत आपल्याला त्यांना देता येईल ती आपण दिली पाहिजे. आणि
बाकी सर्वांनाही आवाहन करतो की ज्याला ज्याला जे शक्य आहे ते आपण करावं, त्या पद्धतीनं आपण मदत करावी. कारण संकट कुणावर कशा पद्धतीने येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मदत करावी हे आव्हान मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करतो. आणि सध्या कोरोनाचं फार मोठं संकट आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं काही ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे सुरू तर करावं लागेल, परंतु काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. ते घेतले पाहिजेत, कारण रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि पब्लिकनं सुद्धा रक्तदानापासून सर्व सहकार्य करावं, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावी आणि बाकी तज्ज्ञांच्या सल्ल्यांचं पालन करून आपण कोरोनावरही मात करू असा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.